हिंगोलीने मोठी केली की नांदेड त्याच्यापेक्षा मोठं करत आहे, त्याच्यापेक्षा बीड, त्यापेक्षा जालना, त्यापेक्षा संभाजीनगर, त्यापेक्षा धाराशिव, परभणी, एकाच आड एक सुरू होते. आणि आपलं सगळ्याचा रेकॉर्ड तोडायसाठी सगळ्यात जास्त प्रयत्न करतो सोलापूर. म्हणजे आपली चढाओढ लागते पुण्यापासून, सांगली, सातारा, कोल्हापूर पासून, नाशिक पासून, अहिल्यानगरपर्यंत आपली सगळ्यांची चढाओढ लागते. आपल्याला पुढच्या काळात आरक्षणाचा विषय आहेच, पण येणाऱ्या संकटासाठी सुद्धा एकत्र राहायचं. राजकारणात विखरून जाऊ नका. मी आजही या समाजाशी प्रामाणिक राहिलोय, समाजासाठी लढतो. मी ना कोणत्या राजकारणाचे टाकलो ना कुठल्या मंत्र्याला, कारण आपल्याला आपला समाज लिहून ठेवण्याचा आहे. नुसतं आरक्षण मिळालं म्हणून आपलं सगळं संपलं असं नाही. अनेक संकट आहेत. तुम्ही आत्ताचं संकट बघितलं असेल त्या चिखला गावचं, बुलढाण्यातल्या, अशा अनेक संकट आहेत. छत्रपती शिवरायांविषयी लोकांमध्ये खूप काही आकाश, त्या काही टोळ्या आहेत की त्यांना ते सहन होत नाही. तिथं जाऊन आम्ही नीटच केले. आता गप्प बसतो, थोडीफार वळवळ करते, बघून किती वळवळ करतात. नाही तर मी आहे ना, लयच वळवळ केलं की ज्याला टाकलं मोक्यातच घालतो, यांना सोडतच नाही. कारण हे रोखावं लागणार आहे आपल्याला. पुढंही काम करताना आपल्याला एक जीवाने राहावं लागणार आहे. शेतीत अडचणी येणाऱ्यात, नोकरीत अडचणी येणाऱ्यात, शिक्षणात अडचणी येणाऱ्यात, आपल्याला प्रत्येक क्षेत्रात पावलापावलावर अडचणी येणार आहे. म्हणून आपल्याला पुढच्या काळात सुद्धा लढायचं आहे. आरक्षण सुद्धा आपल्याला आता आपला मराठवाड्याचा GR काढलाय, 26 तारखेपासून सुरू करतात म्हणले द्यायला. सरसकट काय करतात बघूया. नसता मग आपल्याला जूनमध्ये पुन्हा आंदोलन पुकारावं लागणार आहे. त्यावेळेस सुद्धा हिंगोली जिल्हा नंबर 1लाच राहायला पाहिजे, इतक्या ताकदीनं पुढे राहायचं. तुम्ही एकही कार्यक्रम आतापर्यंत पडून दिलेला नाही बरं का. आपण बळस्तुती करीत नसतो. हिंगोलीत ज्या ज्या वेळेस कार्यक्रम झाले ना, सगळे चौक लॉक झालेले आतापर्यंत, सगळे चौक. काय करतात तुमचे तुम्हाला माहिती. प्रत्येकाला वाटतं ही महाराष्ट्राला सगळ्यात छोटा जिल्हा आहे, पण सगळ्यात जास्त पब्लिक तुमचीच असते. मग तुम्ही माणसं घरी राहताय का नाही का, सगळेचे सगळे त्या दिवशी येतात. ताकद दाखवायची असेल तर हिंगोलीतून शिकायचं. एकजोट दाखवायचं असेल, 7-12 नंबर 2ची बैठक सभा झाली, नंबर 2ची सभा होती. जिकडं बघावं तिकडं लोकच होते. आता तसा रेकॉर्ड बैठकीने तोडायचा, सभेने नाही. महाराष्ट्रात विचार केला पाहिजे लगेच की बैठक होती की सभा होती. काय झालं? कटाकटाकी सुरू झाली. तुमच्याकडे नसतील जास्त काही तर. कोण कोण दारू पितं वर